कारखान्याच्या ऊस दराच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी 3400 रुपयाला मान्यता देऊन आम्ही आंदोलन मागं घेत आहे असं सांगितलेलं आहे. आंदोलन अंकुशबरोबर या दत्त कारखान्याच्या प्रशासनानं किंवा स्वाभिमानी संघटनेनं सुद्धा कोणतीही चर्चा न करता हा त्यांनी परस्पर घेतलेला निर्णय आहे आणि या निर्णयाला आंदोलन अंकुश कुठेही बांधील नसून 3500 रुपये 3400 रुपये आत्ता आणि 100 रुपये हंगाम संपल्यानंतर ते देतील की नाही याची काही सुद्धा शाश्वती नसताना अशा पद्धतीनं आंदोलन मागं घेऊन शेतकऱ्यांचा घात केलेला आहे. आणि या प्रकारे असं जर शेतकऱ्यांच्या बाबतीत दरवर्षी व्हायला लागलं तर चळवळींचा विश्वाससुद्धा शेतकऱ्यांचा उठून जाईल. त्यामुळं आम्ही या 3400 रुपये दराला कुठेही मान्यता दिलेली नाही. शेतकऱ्यांचं या दराला कुठंही समाधान होणार नाही आणि ज्या कारखान्यांचे पत्रे गळके त्यांच्याकडे कुठलेही उपपदार्थ करायची साधनं नाहीत. आता ते कारखाने 3600 रुपयाच्या वर दर द्यायला लागलेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कारखाने सगळे उपपदार्थ तयार करणारे कारखाने मात्र 3400 रुपये दर देऊन आम्हाला फसवा लागलेत. हे कुठेही शेतकऱ्यांना मान्य नाही. 3600 रुपयाच्या आत खरं तर ह्या स्वाभिमानी संघटनेनं सुद्धा घेणार नाही अशी भूमिका घेतलेली होती. मागचं 200 रुपये घेतल्याशिवाय सोडणार नाही असंही उघडपणे स्टेजवरनं म्हणत होती आणि अशा पद्धतीनं अचानकपणे कारखानदारांची बाजू घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं हे योग्य नव्हतं. आम्ही आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी झटणारा शेतकऱ्यांना परवडणारा दर मिळाल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही आणि आमचं आंदोलन सुरू आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, कारखानदारांच्याकडं तुम्हाला अजून देण्याइतपत पैसे आहेत पण त्यांना द्यायची भावना नाही. राजकीय स्वार्थापोटी काही संघटना जरी तडजोड करत असल्या तरी आम्हाला राजकीय पदामध्ये इंटरेस्ट नाही. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा असं आमचं धोरण आहे आणि कुठंही शेतकऱ्यांनी या साखर कारखान्यांना कुठल्याच आज आता जव्हारचे सगळे अधिकारी भेटले होते. आम्ही आता इथं 5व्या मैलावरच आहे, अजून आम्ही रस्त्यावर आहे आणि उद्या जव्हार कारखान्यात सुद्धा सगळ्या तोडी बंद केलेल्या आहेत. कोणी त्यांना ऊस द्यायला तयार नाही. दत्त कारखाना बंद आहे, गुरुदत्त कारखाना बंद आहे. जव्हारनं सुद्धा 2500ची मिलसुद्धा आता बंद करायचं ठरवलेलं आहे. त्यांनी तोडी बंद केलेल्या आहेत. शरद कारखाना बंद आहे, घोडावत बंद आहे, पंचगंगा बंद आहे आणि तरी पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना दर मिळत असताना माघार घेणं हे चुकीचं आहे. यामध्ये आम्हाला कुठेही घेतलेलं नाही. आमच्याबरोबर कुठल्याही कारखान्यानं चर्चा केलेली नाही. त्यामुळं ह्या दराला आमची मान्यता नसून आमचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी या कारखानदारांना कुठल्याही ऊसाच्या तोडी देऊ नयेत. 100% तुम्हाला पैसे जादा मिळणार. शेतकरी एकजुटीचा विजय असो. दुसरा हप्ता मिळालाच पाहिजे. अंकुश संघटनेचा विजय असो.